कुठं राहिला होता? देवाच्या गोंधळात मला इसरला होता होय? अरे या आसुडांनी लई त्रास दिला बघ मला. अगं संगीत जरा शांत हो. तुझ्या पाठोपाठ चालू नाही कार्यक्रमाची सुपारी घेऊन. हे बघ संगीत, माझं ठरलंय उद्या सकाळच्या तालुक्याला जायचं आणि मिळेल त्या यशाने आपण दूर कुठेतरी निघून जाऊयात. किती बी लांब जरी गेलं ना तर त्या अंड्याच्या घरचे आणि ते बेन सर्जेराव आपला पिछा काही सोडणार नाहीत. हुडकून काढतील आपल्याला पातळातनं, हातपाय बांधून देतील नदीत ढकलून. अरे बाण बी तसाच दम भरला होता लग्नाआधी. नाही संगे नाही, आता मी तुझं काय बी ऐकणार नाही. आणि हुडकायचं तर हुडकू देत त्यांना. तवर तरी आपण प्रेमाने शांततेत जगू ग. नाहीतर आपण जीव देऊ आणि जाऊ स्वर्गात. असं पळून गेलं तर आई बापाला हुक्का पाणी बंद होईल. अरे गावात भाऊ पण छान घालतील त्यांच्या तोंडात. शर्मिना आई तो उडी टाकल रे हिरीत. तू काला घरच्यांचा इतका विचार करतेस ग? त्यांनीच आपल्याला अडवलं होतं ना. आणि हे बघ, मला तरी अजून दुसरा कुठलाच पर्याय दिसत नाहीये. मी एक बेत केलंय बघ. ते सर्जेराव एकदम पिसायलंय माया माग. पहाटेपर्यंत काही होऊ दे, त्या अंड्याला संपवतय आणि मग जाते तुरुंगात खडी फोटाया. आणि मग माझा बाप इतवा पोरीचा हात तुझ्या हातात द्यायला नाही म्हणायचं नाही. काय म्हणतोस? बेत तर टाईट आहे, पण सर्जेराव त्या अंधाला मारणार कुठे? तू देवाच्या नावानं नदीकडे ढकलून दे त्याला. बाकीचं ते बेनं करते बरोबर, त्याशिवाय येतच काय त्याला. ठीक आहे, ठीक आहे.